गोकुळ सोबत गोकुल. भाषण करावं लागणार असं वाटलं नव्हतं. मी पाहुणा म्हणून आलेलो आहे आणि खरं म्हणजे आमचा हेतू फक्त जेवणापुरता होता असं वाटलं. पण आज भाषणाला बोलायला संधी दिली तर मी आबाजींचे आणि आमचे खरे संबंध हे आता त्यांचे आपण अमृत महोत्सव वाढदिवस करतो पण आमचे संबंध हे पाहुणे बहिणीचे म्हणजे आमच्या चुलत बहिणीचे ते सासरे आहेत, आमच्या मामे भावाचे सुद्धा ते सासरे आहेत आणि त्याच्या सगळ्यात आधी पाहुणं म्हणजे ते आमच्या सांगलीचे म्हणजे आमच्या पाहुण्यातले जावई आहे. त्यांचे सासरे हरी पाटील हे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन होते आणि वसंत दादांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते. वसंत दादांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेल्यांपैकी आणि त्यांचे जावई म्हणून मी तुम्हाला ते स्वतःही उल्लेख एकदा मला करताना आबाजींनी सांगितलं की वसंत दादांकडे ते आले होते. पूर्वी नियम होता की एका गावात एकच दूध संस्था असायची आणि आबाजींची ह्या त्यांच्या गावात एक दूध संस्था नवीन स्थापन करण्यासाठी वसंतदादांकडे ते आले होते आणि वसंतदादांनी त्यावेळी खास बाब म्हणून परवानगी दिली होती की ही दुसरी संस्था तुम्ही ह्या ठिकाणी ती काढा. कालांतराने खूप संस्था झाल्या पण त्या एका दूध संस्थेच्या सुरुवातीला तिथं त्या ठिकाणी स्थापन करून त्या एका गावातल्या संकलनच्या संस्थेतनं आज देशात नाव कमवलेल्या गोकुळ सारख्या संस्थेचे कित्येक वर्ष चेअरमन कित्येक वर्ष संचालक दाखवून दिलेली वसंतदादांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास हा त्यांनी पूर्णपणे सार्थ केला असे ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि आज 75 वर्षे पूर्ण होतात म्हणून जबाबदारी कुणाची संपलेली नाही. आबाजी आमची अपेक्षा आहे की तुम्ही अशीच सेवेत राहावं. या गोकुळ सारख्या संस्थेला आज तुमची गरज आहे. आम्ही दिल्लीत बसतो त्यावेळी काही गोष्टी आम्हाला दिसतात. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अमूलचं जे अतिक्रमण हे महाराष्ट्रात होत आहे आणि बाहेरच्या गुजरातच्या राज्यातनं ह्या ठिकाणी दूध येणं दुधाची विक्री होणं त्यांना काही न कळत प्रोत्साहन देणं ह्या परिस्थितीत येणारा काळ हा स्पर्धेचा काळ गोकुळसाठी सुद्धा अटीतटीचा राहणार आहे. आणि तुमच्यासारखे अनुभवी लोक अजून ह्या क्षेत्रात प्रचंड वर्ष काम केली पाहिजेत कारण तुम्ही तळागाळापर्यंत जाऊन लोकांची कामं केली. PN पाटील साहेब आज आपल्यात नाही आहे त्यांना तात्या असते साहेब आम्हा असते तर निश्चितच आज त्यांनाही आनंद झाला असता तुमच्याबरोबर तुमच्या ह्या कार्यक्रमात येण्यासाठी. तुम्ही दोघांनी खूप एकत्रित काम केलं लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला. आज तीच पोचपावती म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज माता भगिनी तुमच्या आजच्या ह्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. यात दिसून येते की तुम्ही किती लोकांच्या तळागाळापर्यंत जाऊन त्यांची कामं केली आणि त्यांच्याशी स्नेहसंबंध वाढवले. मी ह्या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्याकडनं अजून लोकांचे खूप कल्याणकारी कार्य व्हावेत अशी सुद्धा प्रार्थना करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.